जय हिंद भावांनो. बघा एस एस सी GD 2024 ह्याचा डिटेलमध्ये आज आपण काय बघणार आहोत, कटअप बघणार आहोत की कशा पद्धतीचं जे आहे आज जे आतापर्यंत जे मुलं किती पास होत आहेत काय नाही ते संपूर्ण आज आपण कटअपद्वारे एक विश्लेषण करणार आहोत की अनुमान लावून करणार आहोत की आज आपण आणि हा जी डाटा आहे जी मी आज सांगणार आहे तुम्हाला ते आतापर्यंत झालेलं फिजिकल याच्यानुसार घेतलेला आहे. तरी आपण चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा ओपनसाठी जी फिजिकल आणि मेडिकल देण्यासाठी जी मुले आहेत जे वेकन्सीच्या 8 गुणा पोरांना पास केलेले आहे एस एस सीने, तर ते ओपनचे पोरं आहेत ते बघा 6416 आणि ओपनची जी वेकन्सी आहे ते 802 वेकन्सी ओपनची आहे. EWSचं बघा, EWSचे टोटल फिजिकल आणि मेडिकल पोरं देणार आहेत ते 1448 पोरं आहेत आणि वेकन्सी त्यांची 181 एवढी वेकन्सी आहे. OBC बघा, OBCचे 3928 जागा आहेत आणि 491 इतके जागा आहेत आणि 3928 इतके पोरं फिजिकल मेडिकल देणार आहेत. SCचं बी EWS आणि सेम आहे, 1448 पोरं आहेत आणि 181 जागा आहेत. ST पण 1304 मुलं आहेत आणि 163 इतके ही जागा आहेत. तर ही बघा SSC GDची वेकन्सी आहे इथं या ठिकाणी आणि या वेकन्सीला 8 गुणा SSC घेतलेले आहेत फिजिकल आणि मेडिकलसाठी आणि ते या ठिकाणी आहेत 8 गुणा इतके पोरं. आता या ठिकाणी किती पोरं पास होत आहेत ते आपण ओव्हरऑल बघूया. आता पुढं हे बघू शकतो ऑल फिजिकल अँड मेडिकल पास म्हणजे बघा ऑल जे आता टोटल जे महाराष्ट्राला जागा आहेत ते आहेत बघा 1818 जागा आहेत. त्याचं मी 8 गुणा केलं आहे तर ऑल कॅन्डिडेट झाले 14544 इतके महाराष्ट्रातून पोरं जे आहे ते पास झालेले आहेत मित्रांनो. 14544 पोरं आता सध्या फिजिकल मेडिकल त्यांचा चालू आहे. तरी मी छोटासा अनुमान धरला जो की आजपासून जे पलीकडेचं फिजिकल झालेलं आहे 3-4 दिवस त्या अनुमानाने मी घेतलेला आहे. ह्या रेशोनेच सरासरी फिजिकल पोरं पास होत आहेत त्याप्रमाणेच मी या वेकन्सीमध्ये ॲड केलेला आहे. हा अनुमानित कटऑफ असू शकतो आणि संख्या पोरांची असू शकते. तर बघा 14544 मी धरला आहे की 40% पोरं जे आहेत ते फक्त फिजिकली पास होत आहेत. ठीक आहे, पास होत आहेत. 100मधनं आपण बघू शकता 100 जर पोरं आले तर कमीत कमी त्या ठिकाणी 40 पोरंच पास होतात. आपण बी बघत आहेत प्रत्येक सेंटरवर प्रत्येक अपडेट मी देत आहे चॅनलवरती. तर याचं मी 40% काढलं तर ते आलेलं आहे 5817 प्लस आहे. ठीक आहे, काही पॉईंटमध्ये आले 5817 आपण धरलेलं आहे प्लस आणि दिलेलं आहे. तिथे काय झालं फिजिकल पास झालेले आहेत इतके पोरं आपण धरूया टोटल जे ओव्हरऑल ऑल कॅटेगरीज ऑल कॅन्डिडेट आहेत ह्याच्यात. आणि आता आपण ह्याच्यात 5817चे 70% पोरं जे आहे मेडिकली फिट होत आहेत असं मानूया आपण. ठीक आहे, जे होत पण आहेत जे आता मागं फिजिकल वगैरे होत आहेत त्याप्रमाणे होत पण आहेत. तर ह्याचं निघून येतं आहे भावांनो 4071 प्लस कॅन्डिडेट जे आहेत ते फिजिकल आणि मेडिकल पास झालेले आहेत. कितीमधून पास झालेले आहेत मित्रांनो, 14544मधून फक्त 4071 प्लस कॅन्डिडेट पास झाले म्हणजे 10,000 जे आहेत ते फिजिकल आणि ॲब्सेंट पण आहेत भावांनो, हाईट पण आहेत ते फेल आणि चेस्ट पण फेल असू शकतात, ते रनिंग फेल असू शकतात. मोठे 2 कारणे आहेत की जे ॲब्सेंटी खूप जास्त आहे प्रत्येक सेंटरवर आणि दुसरं म्हणजे कारण म्हणजे फिजिकल पण खूप फेल होत आहेत. आणि बघा टोटल 5 कॅन्डिडेट आपल्यापाशी आहेत 4071 प्लस कॅन्डिडेट टोटल आहेत. ठीक आहे, आणि जर वेकन्सी आपली होईल तर 1818 इतकी आहे. ही म्हणजे लगभग 2 गुणा ते 2.5 गुणा ही पोरं उरतात. तर मला सांगा ह्याच्यावरून ही 1818ची वेकन्सी आहे ते नक्सल एरिया आणि मुलींची वेकन्सी ही सोडून आहे भावानो आणि एक्स सर्व्हिसमॅनची ही सोडून आहे. फक्त आणि फक्त
जनरल एरियामध्ये जे येतात त्यांच्यासाठीच ही व्हिडिओ आहे आणि ही कट ऑफ सगळा आहे. फक्त आणि फक्त जनरल एरिया, एक्स सर्व्हिसमॅन सोडून, नक्सल एरिया सोडून आणि मुली सोडून आहेत हे. तर बघा 2 गुन्हा 2.5 गुन्हा आहेत हे फक्त, म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की 2.5 गुन्हा आहेत. तर मग कट ऑफ किती वाढणार आहे हे तुमच्या अनुमानाने तुम्ही ठरवा की ह्याच्यापेक्षा एक 4,000 असलेली 1,000 जास्त धरा, 5,000 धरा, तुम्ही अनुमान लावा. इथे 4,000 येत आहे तर तुम्ही 5,000चा अनुमान लावा. तर 5,000 बी जर आला तर बघा 1,818 जागा आहेत, तर इतका जास्तच असणार आहे. 4,000 ते 5,000 मध्येच असणार आहेत पोरं. तर तुम्ही ठरवू शकता स्वतःहून की कट ऑफ किती वाढवू शकणार आहे. ठीक आहे, तर मी कट ऑफचं बी सांगेन तुम्हाला किती येईल, पण आधीही तुमच्यासमोर पूर्ण कॅल्क्युलेशन केलेली आहे आतापर्यंत जे होत आहेत त्याच्या बेसवर. ठीक आहे, चला आता पुढं कॅटेगरी वाईज बघूया आपण किती पोरं पास आणि फेल होत आहेत. तर बघूया, बघा टोटल वेकन्सीची सांगितलं मी तुम्हाला 1,818 सांगितलेलं आहे. त्यात पास कॅन्डिडेट आणि फिजिकल अँड मेडिकल ही कास्ट वाईज आहेत. ही ओपनची कास्ट आहे पूर्ण, आणि ही जी आहेत ते मुलं आहेत प्रत्येक कास्टचे, आणि ही जी आहेत जे फिजिकल आणि मेडिकल ही दोन्हीपासून रेशो आहे मित्रांनो. तर बघा पुढं आता दोन्हीपासून रेशो आहेत. तर बघू आता ओपनमध्ये तुम्हाला सांगितलं आहे 6,416 इतके मुलं आहेत जे फिजिकल मेडिकल देणार आहेत. त्याच्यातून ॲबसेंट असलेली, हाईट फेल, चेस्ट फेल, ओव्हरहेड फेल, मेडिकल फेल असलेली, फिजिकल फेल असलेली, टोटलचे पास झालेले आहेत. ह्या संपूर्ण होऊन पास होणारे 1,800 प्लस पूर्ण मुलं आहेत जे पास होणार आहेत. EWS मधनं बघा 1,448 जागा आहेत, तर 406 इतके पोरं पास होऊ शकतात हे अनुमान आहे. OBC आहे 3,928 मुलं आहेत आणि पास होणारे 1,100 प्लस पोरं असू शकतात, म्हणजे फिजिकल मेडिकल. SC 1,448 पोरं आहेत, ते पास होणारे 400 प्लस पोरं असू शकतात फिजिकल आणि मेडिकल. ST 1,304 पोरं आहेत फिजिकल मेडिकल देण्यासाठी, त्यामधून पास होणारे 365 पोरं असू शकतात. हे आता संपूर्ण कॅटेगरी वाईज मी आकलन केलं आहे पूर्ण. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता की ह्याच्यातून तुम्हाला काय किती वाटत आहे की कट ऑफ वाढणार आहे. ठीक आहे, माझ्या अंदाजे तर कट ऑफ लई जास्त वाढणार नाही, थोडं कट ऑफ वाढेल. लई झालं तर 10 ते 13, 14 नंबर इतकं वाढू शकते कट ऑफ. हां, कारण ॲबसेंटी बी खूप आहे. त्यानंतर तुरंत मेडिकल आहे, पोरांना मेडिकलचा टाईम नाही भेटणार. ठीक आहे, आणि फिजिकल पण पोरं फेल होत आहेत. याच्यामुळं कट ऑफ जास्त जाण्याचे मला वाटतं आहे. मागील कट ऑफ एवढा 20-20 एवढा जास्त जाणार नाही असं वाटतं आहे की एवढ्यातच राहील. सरासरी जर धरलो 15 प्लस तरी कट ऑफ राहणार आहे प्रत्येक कॅटेगरीचा, फिजिकल होऊन 15 प्लस. तर एवढा जर तुमची 15 प्लस मार्क येत असलेली किंवा 10 बी जर येत असलेली तर तुम्ही निश्चित व्हा, तुमचं सिलेक्शन होण्याचे 90% चान्स बनवू शकतात. तुम्ही सिलेक्शन बाजी मारू शकतात. तो BSF का भेटणार तुम्हाला मिळू शकते. ठीक आहे, कोणाचंही निगेटिव्ह विचार आपल्या मनात आणू नका की बघू माझा काय होईल, कसं होईल, समोरच्या पोरांना मार्क जास्त आहेत, मला मार्क कमी आहेत, असे निगेटिव्ह थॉट्स मनात बाळगू नका. आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. जे होईल ते होईल आणि पुढची तयारी कायम चालू ठेवा. ज्यांचा असं होत आहे की मनात एकदम धगधग आहे की होईल की नाही होईल, त्यांनी पुढील आपली तयारी चालू ठेवा. ठीक आहे, आणि आजचा व्हिडिओ कसा लागला हे सांगा, आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचा कन्सेप्ट कसा वाटला डिटेलमध्ये ते सांगा. कारण ही जी मी अजून पुन्हा सांगतो, ही जी पूर्ण जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ही फक्त आणि फक्त जे आतापर्यंत फिजिकल होत आहे त्यांच्या बेसवर दिलेले आहे मित्रांनो. मनाने काहीच नाही जात. ठीक आहे, आता फिजिकल हे वगैरे जेवढे पास होत आहेत, मेडिकल जेवढे पास होत आहेत त्या टक्केवारीप्रमाणे मी काढलेला आहे, मनाने काही नाही. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता पूर्ण व्हिडिओ तुमच्यासमोर आलेला आहे. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला इथेच थांबू. जय हिंद.